नमस्कार. प्रत्येक मोठ्या यशामागे एक खास छुपी ऊर्जा असते. आज आपण नेपोलियन हिल यांच्या विचारांमधून नेमक्या त्याच ऊर्जेबद्दल म्हणजे उत्साहाबद्दल बोलणार आहोत. आणि हा धडा तेव्हा जितका महत्त्वाचा होता तितकाच किंबहुना त्याहून जास्त आजही महत्त्वाचा आहे. प्रश्न एकदम विचार करायला लावणार आहे, नाही का? म्हणजे आपल्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे, पण तो प्रत्यक्षात आणून मोठं यश मिळवण्यात नेमका फरक कुठे पडतो? आपल्याला अनेकदा वाटतं की आयडिया चांगली असली की बास. पण नेपोलियन हिल म्हणतात, खरी गंमत कल्पनेच्या गुणवत्तेत नाहीये, तर त्यामागे जी शक्ती लागते ना, त्यात आहे. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एक, उत्साह यशाचं इंधन का आहे? दुसरं, तो फक्त एक फिलिंग किंवा भावना का नाहीये? तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो निर्माण कसा करायचा? आणि चौथं, त्याचं धोकादायक असंतुलन काय असू शकतं? चला तर मग सुरुवात करूया. चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, यशाचे इंधन. नेपोलियन हिल यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं, जगातली सगळ्यात चांगली योजना जरी आपल्याकडे असली तरी ती केवळ अर्धी लढाई आहे. मग खरी लढाई जिंकण्यासाठी जी शक्ती लागते ती कोणती? तीच शक्ती म्हणजे उत्साह. आणि हेच नेपोलियन हिल यांच्या विचारांचं अगदी मूळ आहे. उत्साह म्हणजे काहीतरी असेल तर छान असं नाहीये. तो बोनस नाहीये. तो आहे यशाच्या प्रवासासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं इंधन. विचार करा, आपल्याकडे जगातली सगळ्यात भारी गाडी आहे, पण पेट्रोलच नाहीये, तर ती गाडी इंचभर तरी पुढे जाईल का? नाही ना. अगदी तसंच आहे आपल्या प्लॅनचं आणि उत्साहाचं. पण हा उत्साह म्हणजे नक्की काय? फक्त एक चांगली पॉझिटिव्ह भावना? नेपोलियन हिल म्हणतात, अजिबात नाही. ही एक ठोस शक्ती आहे आणि तिचे काही आश्चर्यकारक, अगदी ठोस गुणधर्म आहेत. चला तेच पाहूया. ही आहे नेपोलियन हिल यांनी दिलेली व्याख्या. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे कृती. उत्साह ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी आपल्याला थेट कृती करायला लावते. तो फक्त विचार किंवा भावना नाही, तर तो आहे कृतीचा आरंभबिंदू. आणि हे 4 गुणधर्म उत्साहाची खरी ताकद दाखवतात. तो सांसर्गिक आहे, म्हणजे आपली ऊर्जा इतरांपर्यंत पोचते. तो आपल्या आवाजाला एक वेगळीच शक्ती देतो, ज्यामुळे आपले शब्द जास्त प्रभावी वाटतात. तो एका आकर्षक व्यक्तिमत्वाची गुरुकिल्ली आहे, ज्यामुळे लोक आपल्याकडे ओढले जातात. आणि सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे तो आपलं शारीरिक चैतन्यसुद्धा वाढवतो, ज्यामुळे आपल्याला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते. ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण जर उत्साह आतून वाटतच नसेल तर काय करायचं? काळजी नसावी. या भागात आपण हिल यांनी सांगितलेल्या काही एकदम प्रॅक्टिकल पद्धती पाहणार आहोत, ज्या वापरून कोणीही, अगदी कोणीही स्वतःमध्ये उत्साह निर्माण करू शकतो. हिल यांनी उत्साह निर्माण करण्याचे हे 4 ठोस मार्ग सांगितले आहेत. आणि हे काही नुसते विचार आहेत, तर या कृती आहेत. आवडत्या कामापासून ते आर्थिक यशापर्यंत प्रत्येक पायरी आपल्या आतली उत्साहाची आग पेटवू शकते. चला एक एक करून बघूया. पहिली आणि सगळ्यात शक्तिशाली पायरी, असं काम करा ज्यावर खरंच प्रेम आहे. जेव्हा आपण आवडीचं काम करतो तेव्हा उत्साह आतून अगदी नैसर्गिकरित्या येतो. त्यासाठी बाहेरून कोणतीही प्रेरणा शोधायची गरजच पडत नाही. असं म्हणतात ना, संगतीचा परिणाम होतो. हे उत्साहाच्या बाबतीत 100% खरं आहे. आपण ज्यांच्यासोबत आपला वेळ घालवतो त्यांचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होतो. म्हणूनच आशावादी आणि उत्साही लोकांच्या संगतीत राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांची ऊर्जा आपल्याला नकळतपणे मिळते. हे कदाचित थोडं वरवरचं वाटेल, पण यामागे एक साधं मानसशास्त्र आहे. आपला बाहेरचा देखावा आपल्या आतल्या मानसिक स्थितीवर परिणाम करतो. जेव्हा आपण यशासाठी तयार होतो, तसा पोशाख करतो, तेव्हा आपल्याला आतूनही यशस्वी आणि उत्साही वाटायला लागतं. हा एक असा बाह्य बदल आहे जो आतून आत्मविश्वास वाढवतो. यशाची चव, मग ते यश कितीही छोटं का असेना, ती खूप मोठी प्रेरणा देते. जेव्हा आपण एखादं छोटं आर्थिक ध्येय गाठतो तेव्हा जो आत्मविश्वास मिळतो ना, तो पुढच्या मोठ्या ध्येयांसाठी लागणारा उत्साह आपोआप वाढवतो. आता आपण एका खूप खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. हिल यांच्या मते फक्त उत्साह असणं पुरेसं नाहीये. उलट जर तो नियंत्रणाबाहेर गेला तर तो विध्वंसक सुद्धा ठरू शकतो. हे वाक्य बघा, किती जबरदस्त आहे. उत्साह म्हणजे काय तर इंजिन चालवणारी वाफ, प्रचंड शक्ती. पण त्या शक्तीला, त्या वाफेला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, योग्य दिशेने आणि योग्य प्रमाणात सोडण्यासाठी सेल्फ कंट्रोल किंवा आत्मनियंत्रण नावाचा थ्रॉटल लागतोच. नाहीतर काय होईल? ते इंजिन कुठेही भरकटेल. हा फरक अगदी स्पष्ट आहे. जेव्हा उत्साहाला आत्मनियंत्रणाची जोड मिळते तेव्हा तो प्रभावी आणि केंद्रित होतो. पण नियंत्रणाशिवाय तोच उत्साह आवेगपूर्ण आणि गोंधळलेला असतो, ज्यामुळे अनेकदा चांगल्या संधी हातातून निसटून जातात. तर
या सगळ्या चर्चेचा सार काय? सार हेच की उत्साहाकडे केवळ एक भावना म्हणून बघू नका, ते एक शक्तिशाली साधन आहे. आणि या साधनाचा योग्य वापर कसा करायचा हे एकदा कळलं की कोणतीही चांगली योजना प्रत्यक्षात येऊ शकते. आणि जाता जाता स्वतःला विचारायला हा एक प्रश्न, आपल्यातला जो उत्साह आहे, जी ऊर्जा आहे, ती एका योग्य दिशेने जाणाऱ्या इंजिनसारखी आहे की फक्त इकडे तिकडे उडून जाणारी दिशाहीन वाफ आहे? यावर नक्की विचार व्हायला हवा.